नमस्कार. अध्यात्म साधना या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण जर नवे असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आपल्याला अध्यात्माविषयी वेगवेगळे व्हिडिओ लगेच मिळतील. आत्मा हिंदू धर्मानुसार आत्मा परमपिता परमेश्वराच्या ज्योतीतून निघून संसारामध्ये मनुष्य जन्म घेतो. जर त्या माणसाने कर्म खराब केले असेल तर त्याची जीवात्मा नरकात जातो, तर चांगले कर्म केले असेल तर स्वर्गामध्ये जीवात्मा जातो. जर कर्म मध्यम केले असेल तर पुन्हा मनुष्य जन्म मिळतो. कर्म अति चांगले केले तर जीवात्मा भवसागर पार उतरतो. 84 लाख जन्म घेण्यापासून सवलत मिळते. नरक यातना नंतर जीवात्मा पुन्हा नवीन जन्म घेण्यास जातो व स्वर्ग काळ पूर्ण केलेला जीवात्मा मनुष्याच्या शरीरात प्रवेश करतो. अशा प्रकारे हिंदू धर्मामध्ये ज्यावेळी व्यक्ती शरीर सोडतो त्यावेळी आत्मा शरीर सोड देतो. जो तो स्वर्ग नरक ज्याप्रमाणे कर्म केले असेल त्यास ते प्राप्त होते. अनेक पवित्र ग्रंथांच्या नुसार व्यक्ती शेवटी जो विचार करतो तेच त्याला प्राप्त होते. हिंदू धर्मानुसार आत्मा पुन्हा पुन्हा जन्म घेतो. हिंदू धर्मानुसार आत्मा 84 लक्ष योनीत वेगवेगळ्या शरीराच्या रूपात जन्म घेतो. आत्मा जन्म व मरण चक्र यामध्ये असतो. अनेक वेळ कर्म मानवाचा आत्मा पुन्हा मानव जन्म घेऊन येतो, त्यास पुनर्जन्म असे म्हणतात. अनेक धर्मामध्ये मनुष्य जन्म प्राप्तीचे प्रयोजन देवाच्या भक्तीनुसार व सत्कर्मानुसार मोक्ष प्राप्त करून या जीवन मरणाच्या ये-जातून मुक्ती मिळते, म्हणजेच मोक्ष मिळतो असे म्हणतात. त्यासाठी चांगले कार्य व देवाची अखंडित उपासना, दीर्घकालीन मंत्रोपजाप किंवा नामस्मरण हे सर्व योग्य प्रकारे आचरण ठेवून झाले पाहिजे.